थोडीशी लेट राईड चालू होते माझी. परत तीच राईड आहे रत्नागिरी टू पुणे. लास्ट राईड वॉज पुणे टू रत्नागिरी. नाव इट्स रिटर्न जर्नी ऑफ रत्नागिरी टू पुणे. ॲक्च्युली ही राईड माझी रत्नागिरी टू सोलापूर होती, पण समोर मी तो कॅन्सल केली आणि आता रत्नागिरी टू पुणे. कारण एक अर्जंटमध्ये काम आलं मला, एक शूट आहे. सो त्या शूटसाठीच मी जातो आहे. पाठीमागे सगळं बघू झालं. सगळेजण जिलेबी आणि वडे खाण्यात बिझी आहेत आणि मी इकडे राईड स्टार्ट केली आहे माझी. हे आहे माझं, हे आहे मारुती मंदिर आणि तिथेच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. मला माहीत नाही कारण फर्स्ट टाइम गोव्याचा सोनीचा माईक यूज करतो एक्सटर्नल, कारण नॉईज कॅन्सलेशन एवढं चांगलं नाही आहे. सो बघू एअर रिफ्लेक्ट किती येतं वगैरे. जर व्यवस्थित असेल तर मी हा ब्लॉग अपलोड करेन, नंतर आपला आहे तर वायरलेस यूज करावं लागेल मला. आणि यावेळेस अँगल मी व्यवस्थित केला. लास्ट टाइम माझा जो मोड होता तो वाईड होता, यावेळेस सुपर वाईड जो काय आहे त्याचा मोड तो मी ऑन ठेवला, त्याच्यामुळे यावेळेस व्ह्यू तुम्हाला चांगला असेल. आणि यावेळेस पण आपण ॲव्हरेज काढत जाणार आहोत, कारण मी यावेळेस फ्युएल टाकल्यावर पॉवरचा. सो बघू किती ॲव्हरेज मिळते, कारण त्याच्यामध्ये इथेनॉलचं प्रमाण कमी आहे. येस ऑफकोर्स. सकाळ राईड थोडी लवकर राईड करायला लागते, मग मुलांचे सगळे आपल्याला रिॲक्शन्स दिसले असतात त्यामध्ये. बट इट्स ओके. होत असं कधी घरातून निघताना पाय काढवत नाही. आणि नेहमीप्रमाणे मी माझ्या हेल्मेटचा स्ट्रॅप लावायला विसरलो. ते बाय बाय करतात मस्त गाडीत. तुम्हाला दिसतंय काय माहीत नाही, पण छान दोन क्यूट, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. हे असे नग भेटतात ना एक एक रोडवरती. एवढा स्लोप दिसतोय, मागून जोरात ओव्हरटेक मारत होते. हा एक बॅड पॅच आहे. एकच नाही बरेच आहेत, पण हा एक त्यातला मोठा बॅड पॅच आहे. इथे अजून बरंच काय व्हायचं बाकी आहे हायवेचं. ह्या अशा रस्त्यांमुळे स्टोन सेटचा प्रॉब्लेम होतो दरवेळेला आणि सारखे चेंज करावे लागतात. ओ भाई साहब, फुल्ली ऑफ रोड. याच्यातून कसा जायचा मोठा प्रश्नच आहे. डेंजर रोड बनवला तिथे. हा लवकर सुरू करतील, मग हा बंद करतील, त्याच्यामुळे त्यांचं असं अर्धवट ठेवलंय काम. अजून थोडे थोडे पॅच आहेत, पण आय थिंक मलकापूरच्या मलकापूरपर्यंतच आहेत ते. त्याच्यानंतर पूर्ण प्लेन रस्ता आहे, ती पुण्यात जायचं. त्यामध्ये एक दोन पॅच आहेत ज्याचं काम चाललं आणि तेवढं चालून जातं. आपण आता आंबाघाटात पोहोचलोय. लास्ट टाइम आपण थांबलो होतो आंबाघाटात, पण आज बघूया थांबलो तर थांबेन, नाही तर नाही. कारण काय तेच स्पॉट आणि तेच सगळं दाखवून काही फायदा नाही आहे परत. पण यावेळेस थोडा कॉन्फिडन्स येतो, कारण गाडी थोडी लीन करताना गोगल होत नाही. लास्ट टाइम येताना खूप गोगल करत होती. एकामुळे तिथे 4 गाड्यांचं ट्रॅफिक लागलं.
ड्रायव्हिंग करायला मजा मारलेलं बरोबर. चला कोण नाही आहे, एव्हरीथिंग इज क्लिअर. हे पण रायडर्स लोक आहेत. आणि पण फोन दाखवला, कोण ना कोणतरी दरवेळेला मिळताना एवढी मजा येते ना. हा त्यांचा ग्रुप होता 3-4 जणांचा. अशा प्रकारे घाट सेक्शन कम्स टू एन एंड. इथे आंबामध्ये थांबू आपण आणि चहा वगैरे पिऊ, थोडा चहा पाणी वगैरे थोडंसं हायड्रेट करू. आपण आंब्यामध्ये पोचलो आता. सगळे रिपब्लिक डे सेलिब्रेशन करून आलेत मुलं. चहा, रावजी चहा जो आहे ना, इथे चहा चांगला मिळतो. म्हणजे मॅक्सिमम टाईम आम्ही इथे येतो आणि इथे चहा घेतो मी. आत्ता पण आपण तेच करू. कोण आहे की नाही माहीत नाही. चहा पिऊन झालं आपलं थोडं रिफ्रेशमेंट. प्रवास स्टार्ट करू. (65.4 किलोमीटर कंप्लीट केलं आपण. एक शॉर्ट ब्रेक नंतर थोडी परत एनर्जी घेऊन होतो आणि आपण पुढचा प्रवास इझिली स्टार्ट करतो. एवढा थकवा लवकर जाणवत नाही मग. आता असं आहे की पाणी वगैरे पाहिलं, चहा घेतला. आपण आता मलकापूरला पोहोचलोय. इथून आपल्याला हा जो लेफ्ट आहे तो घ्यायचा आहे. येस, हाच. आज आपण असे वाटेत उभे आहेत. मलकापुरातून आपण लेफ्ट घेऊन कोकरूड मार्गे, कराड मार्गे बाहेर पडू. हा पण रस्ता खूप चांगला आहे. आता खूप चांगला रस्ता सुरू झाला आहे. आता एकदम छोटे छोटे पॅचेस आहेत ते मेन रोडला आहेत, तिकडे हायवेवरती आहे. इथे आता सध्या खराब रस्ता नाहीच आहे कुठे. आणि पूर्ण टार्मॅकचा रोड आहे, तर अजून चालवायला मजा येते गाडी. आणि पूर्ण सिनिक रोड आहे हा. म्हणजे विंडमिल्स आहेत खूप साऱ्या. आता हेझीनेसमुळे दिसत नाही, पण ओपन आईसला ते सगळे दिसतात. तर तुम्हाला समोर टॉवर दिसते का माहित नाही, काय बांधलं माहित नाही, केवढं उंच बांधलं बघा. एक छोटस स्ट्रीप सारखं गेलं वरती.
त्याला बाजूने सपोर्टसाठी हार्नेस बांधले. हा एक सिनिक रोड आहे पूर्ण. अशा रोडवरती गाडी अंडर पॉवर वाटते. मी आता जस्ट एक गेअर करायला ट्राय केला, अजून 2 रायडर्स नॉर्मल राईडला. खूप छान रोड आहे. मुंबई पुणे रत्नागिरी पण करू शकतो, म्हणजे मुंबईतनं बाहेर पडणं आणि जे काही ट्रॅव्हल करणं आहे ना, तो खंडा लोणावळा खंडा घाट आणि तो एवढा हेक्टिक वाटतो ना करायला, तिथेच पूर्ण थकायला होतं. त्याच्या पुढची जर्नी खूप छान आहे, पण तिथेच एवढा कंटाळा येतो ना तिथून बाहेर पडेपर्यंत. एकतर मुंबईचा ट्रॅफिक, त्याच्यानंतर ते लोणावळा खंडाळ्याचा ट्रॅफिक. सिनिक रोड मस्त आहे ना. हा थोडी रिस्की पण आहेत म्हणा, गाड्या ओव्हरटेक वगैरे मारतात, पण एकदम गाडी चालवायला मजा येते या रोडला. वन ऑफ माय फेवरेट रोड. हा तसा बाकी राईड केल्यात कुठे नाही तरी. सोलापूर रोड पण चांगला आहे, पण तो खूप स्ट्रेट हायवे आहे. सो एका सर्टन पॉईंट नंतर मग ते स्ट्रेट जायला बोर होतं. असं थोडी झिगझॅग वळणं असली की जरा मजा येते. भिल्ल कोकणकर नागमोडी वळणं ही एकदम मनाच्या जवळची असतात. स्ट्रेट रोड म्हटलं की कंटाळा येतो चालवायला. लाईन स्पॉटला कोणतरी ओव्हरटेक मारायला याचा डायरेक्ट धक्का देईल. इथून पुढे आपण हायवे जिथे आपला स्टार्ट आहे तिथे एकदा छोटासा ब्रेक घेऊ. ऑलमोस्ट आपले 114 म्हणजे 114 किलोमीटर पूर्ण झालेत. तिथे काही ब्रेक घेऊ, पाणी पिऊ, थोडं हायड्रेट होऊ आणि मग परत पुढचा प्रवास सुरू करू. तोपर्यंत मी रोड एन्जॉय करतो. आता आपण ब्रेक घेतलाय मध्ये. मी म्हटलं होतं की पुढे हायवेला जाऊन ब्रेक घेईन, पण काही तिथे घेणार नाही आहे मी, कारण तिथे थोडंसं ट्रॅफिक आणि भरपूर माणसं आणि असतात. सो म्हटलं डायरेक्ट थोडासा इथे पेट्रोल पंप आहे तिथे ब्रेक घेऊ, गाडी वगैरे पिऊन पुढे कंटिन्यू करू आपण राईड. सो आता पुढे हायवेला तुम्हाला अपडेट देतच राहील. यस, तोपर्यंत आपण आता राईड चालू करूया. ओके, बाय. चला आता आपण पेट्रोल पंपातून बाहेर पडतोय. एक छोटा ब्रेक घेतला होता आपण. एवढे ब्लाइंड स्पॉट्स आहेत ना, जेव्हा आपण असं थांबतो ना आणि असं स्वेटिंग होतं आपल्याला, आणि त्याच्यानंतर राईड सुरू केल्यानंतर असा मेश जॅकेटमधून जेव्हा एअर फ्लो होतो ना तेव्हा एवढं गार लागतं. तुम्हाला बोललो मी इथे कुठेतरी थांबेन, पण थोडासा मागेच त्या पेट्रोल पंपावर थांबलो. इथे थांबून सगळं उन्हातच थांबायला लागलं असतं. बेटर वे म्हटलं इथेच थांबू आपण. हा हायवेला जॉईन करतो ना. हो यस, आणि आता फायनली आपण हायवेला पोचलोय. आता असाच रखरखीत उन्हातनं आपला प्रवास सुरू होईल. वेलकम टू द हायवे. हे माझ्या गुगलचं काय करायचं कळत नाही. काल पण ते थोडंसं मी कोण सेटचा प्रॉब्लेम होता ते सॉर्ट आउट केला, तरी पण ते थोडंसं होतंच. आय थिंक मला तर टायर चेंज करावे लागणार आहेत बाईकचे, कारण तो इश्यू सॉल्व्ह होत नाही आहे. थोडा वेळ थांबतो आणि परत गुगल सुरू होतं. इव्हन फ्लॅट रोडलाही ते सुरू होतं. हो माय गॉड, फर्स्ट ट्रॅफिक. अरे यार, हे नको रे. बाकी काही चालतं, पण हे उन्हात म्हणजे ट्रॅफिक नको. काहीतरी मोठा विषय झाला किंवा मग डायव्हर्जन आहे म्हणून ट्रॅफिक लागलं, यापैकी एक काहीतरी. थोडंसं ट्रॅफिकमधनं आपल्याला कंटेंट मिळेल.
या आपल्या बॅग्समुळे ना आपल्याला गॅप काढता येत नाही पटकन, गाड्यांना घासतात. तरी पण सवय छोट्या छोट्या गॅप्समधून गाड्या काढायची. ते मुंबईला एक बरं आहे, लेफ्ट साईड पूर्ण ओपन ठेवतात, त्याच्यामुळे बाईक इझिली जात राहतात. मी काय ठेवलं नव्हतं ना तिथे, नाही तर काहीतरी मोबाईल वगैरे विसरायचो आणि पडला तर बरंच सापडणार पण नाही. बरंच काही ना काही विसरायची सवय आहे. मी माझ्या घरी जातो हे घरच्यांचं नशीब. छान सुंदर असा ओव्हरटेक मारला मी आत्ताच. अशा कोणत्या ठिकाणी जेव्हा बाईकचा आवाज असा इको होऊन येतो ना, एवढं मजा येतं ऐकायला तो साऊंड. अजून लाऊड साऊंड येतो, पण असा हार्श साऊंड नाही, असा सुदून साऊंड आहे. सो लोक पण त्या साऊंड असं अप्रिशिएट करतात, इव्हन बघतात पण की अरे कोणताही हेवी व्हेकल चालले. हे आलं आता कराड. लास्ट टाइम आपण इथे कुठेतरी ब्रेक घेतला होता. थोडं तिकडे घे ना. यस, इझिली काढली आपण गाडी. फक्त काय हँडल आरशाला वगैरे लागता कामा नाही, एवढंच काय ते, नाही तर मग झालं काम. ऑफ रोड जायला पण काय वाटत नाही, पण छोटे खेळ वगैरे असतात ना, मला इथेच कामाला लावतील. काका एकदम आरामात रमत गमत चालल्यात. म्हणजे काका दिसतात एकदम जोशात चालल्यात. मला हात बीत केला व्यवस्थितपणे, असं तिरके बसून चाललं एकदम. त्यांनी अलाइनमेंट नीटला ठेवलं त्यांची, एकदम स्पीड मध्ये झालं. काका 100+ आहेत. काका काय ऐकत नाही, काकांना कॅच करूया आपण. काका 110 पळवतात, 110. काका 110 पण नाही, काका 120 वर आहेत. काकाने माझा स्पीड बघून अजून वाढवला. काका एकदम जोरात आणि हा रायडर अजून जोरात. इतर पॉवरफुल गाडी आहे, त्याच्यामुळे ते इझिली ओव्हरटेक करणारच मला. आपण काय शांत 80, 90, 95, 100 पर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर गाडी जरा व्हायब्रेशन येतात गाडीमध्ये. तो पण एकदम इझिली गेला. आता कुठेच दिसत नव्हता पाठीमागून, आला अचानक ओव्हरटेक मारून पुढे गेला. आणि एवढा इझी चाललाय, असं वाटतं त्याला कसलं लोडच नाही आहे बाईकला. आता तो काकांना इझिली ओव्हरटेक मारून देऊ. म्हणून आपण आपला संत जाऊन आपण आपलं शांत जाऊ. काही घाई नाही आपल्याला ओव्हरटेक मारायची वगैरे. अरे काका 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 म्हणजे एकदम काका टाकू नयेत की काय माहित नाही. काकांचा विषय डेंजर दिसतोय. डायरेक्ट गाडी घुसल्याच आहे काका. मागाशी पण एकदम बॅगेला चिकटायला आले होते. काका झेपाळत तिकडून तिकडून. काकांनी मध्ये एकदम एनर्जी ड्रिंक केलेलं आहे, मारलेलं आहे. काका आता बोललेलं पिकअप मध्ये 100% घुसले असते. थोडक्यात काकाने त्यांना कंट्रोल केलं.
आपले आता 174 किलोमीटर कंप्लीट झालेत, म्हणजे अजून जवळजवळ हाफ द डिस्टन्स अजून कव्हर करायचं आपल्याला. परफेक्ट आय थिंक मी जातानाचं कॅल्क्युलेशन होतं ते 299 किलोमीटर्स बरोबर घरापर्यंत झालं होतं माझं. सो अजून तसं कॅल्क्युलेट केलं तर हाफ डिस्टन्स अजून बाकी आहे. जो 130 किलोमीटर वगैरे अजून डिस्टन्स कव्हर करायचं, 130 ते 120 किलोमीटर. आता पण आई सातारा क्रॉस करतो आहे थिंक वोर्टिस. मला तरी थोडा ब्रेक येतो कारण माझा गोप्रो पुन्हा ड्रेन झालेला, असं मी त्याला चार्जर कनेक्ट केला पॉवर बँक आणि त्याच्यावर आता रेकॉर्डिंग चालू आहे. त्याच्यासाठी थांबलो होतो. सो ऑलमोस्ट आता सातारा आता क्रॉस करतो. आता पुढे तो घाट आहे तो चालू होईल, मग आपण पुण्यामध्ये एंटर करू. न्यू खंबाटकी टनेल स्वागत आहे तुमचं न्यू खंबाटकी टनेल मध्ये. स्पीड जरा लिमिट मध्ये ठेवलं होतं, 90 गेला. आता किती इझिनेस आहे बघा वेदर मध्ये. टनल कम्स टू एन एंड. scenic view. पूर्ण घाट क्रॉस करायची पण गरज नाही, पण डायरेक्ट खाली आलो. हा पूर्ण घाट वाचला आपला. नवीनच टनेल ओपन केलं आणि आपण इथून आलेलो आहे. पूर्ण रोड तो टनेल पूर्ण आपण डोंगर पूर्ण क्रॉस करून आलो आपण एकदम इतका इझी ह्याच्यामध्ये. तो जो टनेल दिसतोय पूर्ण तो घाट आहे पूर्ण चढून जायला. डिस्टन्स कव्हर केला. अजून माझ्या मागे कोण बायकर पण नाही. जो ओव्हरटेक मारला ना तो बरा मारला. हे असे सीन होत बसतात ह्या ग्रॅव्हल सोडणं जायचं म्हटल्यावर. ब्रेक मारता येत नाही पटकन. दोन मिनटं त्याला जायला दिलं ट्रक्सना तर थोडं ट्रॅफिक लगेच क्लिअर आहे. ट्रॅफिक क्लिअर झालं. घोडबंदरला एवढी प्रॅक्टिस झाली माझी साईडला यायची की आता कुठचाही रोड असं साईडने दिसला की आपण लगेच ते कव्हर करू शकतो. घोडबंदर म्हणजे एक लेजंडरी रोड आहे. तिथून ट्रॅफिकमधनं बाहेर पडणं एवढं इझी नाही आहे. घोडबंदर बहुत कुछ सिखाता है हमें. घोडबंदर म्हणजे जो आपला मुंबईला कनेक्ट होतो, मुंबई ठाण्याला अहमदाबादवरून हायवे येतो तो ठाण्यामध्ये येतो फाउंटन हॉटेलच्या इथून. तो घोडबंदर रोड. तिथे एवढं ॲक्सिडेंट्स, एवढा रस्ता खराब असतो, एवढं ट्रॅफिक लागतं.
त्याच्यातून आम्ही असं साईडने निघतो. त्याच्यामुळे आता ही प्रॅक्टिस झाली आहे. इझिली आपण मनीवर वगैरे बाहेर पडलो. म्हणून म्हटलं घोडबंदर आपल्याला भरपूर काय शिकवून जातं. लेजेंडरी रोड आहे तो घोडबंदर म्हणजे. हे हात दाखवतात की जबरदस्ती करतात की मला न्याच मला न्याच. हात दाखवण्याची पण एक पद्धत असते. त्यांना लिटरली त्या गाडीच्या आडवला जाते की जबरदस्ती थांब मला घेऊनच जा. अनदर टनेल विच इज कात्रज टनेल. टनेलचा एंड झाला अशा प्रकारे. एवढा मोठा रंबल साहेब गाडी अशी हुप 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 होत होती. आपण आता NH48 NH48 सोडून जो सातारा हायवे ते सोडून आता आपण लेफ्ट घेतला. सर्व्हिस रोड घेतला आपण. यस बरोबर आलो. ऑलमोस्ट पोचलो आपण आता आपल्या डेस्टिनेशनवर. सो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलो आहे. आता मित्रांना खाली बोलवतो लगेज वरती घेऊन जायला. ओके.